की बावनकुळे साहेब जे आहे ते वोट चोरी करून ते निवडून येतात. 17,000 ते मागे असल्यानंतर ते इथं कसं जिंकून आले. त्यांनी स्पष्ट पत्रकार परिषद घेऊन आरोप लावलाय. एक नगराध्यक्ष पदासाठी युती तोडणं आणि ज्या पद्धतीने सुलेखाताई कुंभारे आरोप लावत आहेत त्यावर नेमकं काय नेमकं मत आहे? महानगरपालिकेचे काम म्हणून असे किती काम आहे जे भाजपने केलेले आहे आणि त्याच्या बदल्यात आपण किती लोकांना मतं मागणार आहात? नागपूर महानगरपालिका काय करते? मराठी, हिंदी आणि उर्दू मीडियमची शाळा चालते. आता 6 शाळा त्यांनी इंग्लिश मीडियम केल्या. मात्र 124 शाळेत जे शाळा आहे 114 माफ करा, त्यात पटसंख्याच नाही. का करते ते? पटसंख्या का करू शकत नाही? आणि तो एज्युकेशन स्तर भाजप 15 वर्ष राहून सुद्धा का करू शकले नाही? हा एक मोठा प्रश्न. 108 जे आहे नगरसेवक आपले होते. यंदा भाजप काय रणनीती आहे आणि अपेक्षा किती वाटते यंदा काय महानगरपालिकेत होणार? की या निवडणुकीमध्ये आम्हाला जवळपास किमान 120 पेक्षाही अधिक नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून देतील. नगरपरिषद, नगरपंचायतीत भाजपाचा दणदणीत विजय. त्यानंतर 35 वर्षानंतर भाजप कामठीत निवडून आले आणि येत्या दिवसात महानगरपालिका निवडणुका आहे. अशात भाजप नेमके काय विचारधारा किंवा काय रणनीती जी आहे ते घेऊन चालतायत? सर्वात पहिले प्रश्न नगरपंचायत नगर परिषदसाठी आपण करूया. आपल्यासोबत बोलण्यासाठी धर्मपाल मेश्राम जी आहे ते प्रदेश प्रवक्ते आहेत, सोबतच उपाध्यक्ष आहेत भाजपचे. सर, काय सांगणार ज्या पद्धतीने नगर परिषद नगरपंचायतमध्ये दणदणीत विजय आपल्याला मिळाला आहे? काय सांगताय हे? हा जो आता येणारा महानगरपालिका आणि जिल्हा परिषद त्याचा एक प्रिकॅप आहे का? खरं तर महाराष्ट्रातल्या 288 नगर परिषद नगरपंचायतींच्या पैकी 120 पेक्षा अधिक जागांवरती भारतीय जनता पक्षाचा एक हाती विजय होणं आणि महायुती म्हणून 75% जागा जिंकणं ही खरं तर भारतीय जनता पक्ष म्हणूनही आणि महायुती म्हणूनही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची आणि आत्यंतिक आनंदाची बाब आहे. या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीने सभा घेतल्या, संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला आणि संपूर्ण विभागांमध्ये, मग तो विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र खानदेश असेल, कोकण असेल, अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या विभागांमध्ये देवेंद्रजी फडणवीसांनी ज्या पद्धतीने किल्ला लढवला, ज्या पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या, कोणत्याही विरोधी पक्षावर कोणत्याही पद्धतीचं मत न मांडता, कोणत्याही नेतृत्वावर कोणत्याही पद्धतीचं मत न मांडता त्यांनी जी काही कामं मागच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेली आहेत ती सकारात्मक पद्धतीने त्याची मांडणी करत महाराष्ट्र ज्या पद्धतीने ज्या विकास यात्रेवर निघालेला आहे तो विषय पटवून देत ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली, मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमधील मतदारांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा विकासाचा हा दृष्टिकोन स्वीकारला आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान देताना एक हाती भारतीय जनता पक्षाला एवढं मोठं यश मिळालं. त्याबद्दल मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या जनतेचं त्यांना धन्यवाद देतो आणि हा विजय त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला समर्पित करताना हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उभं केलेलं यश हे भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं यश आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशभर पसरलेल्या कार्यकर्त्यांच्या जाळ्याचा आहे आणि हा विश्वास त्यांनी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला त्याचं यश आहे. एवढंच मला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकीतील यशाच्या संदर्भाने आपल्याला सांगावं लागेल. नागपूर संदर्भात जर बोललं तर 27 पैकी 22 जे आहे नगर परिषद नगरपंचायत आपण जिंकले. त्यात एक मोठं म्हणजे कामठी, जिथे असं म्हटलं जातं की एक कास्ट बेस समीकरण जसं घेतलं तर मुस्लिम आणि दलित मोठ्या प्रमाणात असून तिथेही भाजप जिंकली आणि ज्यात विधानसभेत 17,000 मागे होती त्यात भाजप जिंकून त्यांचा नगराध्यक्ष बनतो. हा, आणि आपण स्वतः जे आहे निरीक्षक प्रभारी तिथे होते. काय फॉर्म्युला तिथे आपण अप्लाय केला आणि जनतेचं मत जे आहे ते भाजपकडे वळवलं? नागपूर जिल्ह्यामध्ये 27 नगर परिषदा नगरपंचायतींच्या पैकी 22 नगर परिषदा नगरपंचायतींच्या वरती
भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आपली पकड मजबूत करताना निर्विवाद यश आम्ही मिळवलेलं आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी या संपूर्ण विभागात लक्ष घालत, वैयक्तिक स्तरावर त्यांनी लक्ष घालत ज्या पद्धतीची रचना त्यांनी केली आणि संघटनेनं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक नेत्यांनी, आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी, पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं विजयाचा विश्वास ठेवत विकासाचा दृष्टिकोन स्वीकारला, त्यामुळे महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला 27 पैकी 22 नगर परिषदा, नगरपंचायतींमध्ये निर्विवाद यश प्राप्त झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात जर आम्ही कामठी नगर परिषदेचा विचार जर आम्ही करतो आहोत, तर कामठीमध्ये मागच्या 35 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष अद्यापही निवडून आलेला नाही. आणि आता या निवडणुकीच्या निमित्तानं कोणत्याही पद्धतीनं आपण त्याचं गृहीत धरलं तरी ते इलेक्शन मॅनेजमेंटचा प्रकार असेल, त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर, विकासावर जनतेने दाखवलेला विश्वास असेल. आज पहिल्यांदा 35 वर्षानंतर कामठी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदी अजय अग्रवालांची निवड होणं हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. कामठीतल्या सर्वसामान्य जनतेला हे पटलं, हा विश्वास वाटला की मागच्या अनेक वर्षांच्या कार्यकाळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मग नागपूर जिल्ह्याचा भार वाहताना केंद्रातले मंत्र्यांनी नागपूरचे खासदार आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा मग नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांनी जो मोठा निधी नागपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी दिला, कामठीच्या विकासासाठी दिला, तो निधी काँग्रेसच्या आणि इतर पक्षांच्या नगराध्यक्षपदी असलेल्या लोकांनी त्या निधीचं नेमकं काय केलं, ही शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि त्यामुळंच कामठीतल्या जनतेनं प्रचंड बहुमतानं आज पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदी एका सामान्य कार्यकर्त्याची निवड केली. ही आमच्यासह सगळ्यांसाठी, सर्व सामान्य जनतेसाठी देखील अत्यंत आनंदाची बाब आहे आणि तो निश्चितपणे आम्ही आता व्यक्त केला पाहिजे. सुलेखा कुंभारे पण असा आपण जे बोलले ते विचार तसे मांडत नाही. आपल्यासोबत इतक्या वर्षापासून 15-17 वर्षापासून त्यांची युती होती आणि या एक नगराध्यक्ष पदासाठी ही युती तोडली आणि त्यांनी मग एक आरोप लावला की बावनकुळे साहेब जे आहे ते वोट चोरी करून ते निवडून येतात. 17,000 ते मागे असल्यानंतर ते इथे कसं जिंकून आले. त्यांनी स्पष्ट पत्रकार परिषद घेऊन आरोप लावलाय. एक नगराध्यक्ष पदासाठी युती तोडणं आणि ज्या पद्धतीने सुलेखाताई कुंभारे आरोप लावत आहेत त्यावर नेमकं मत आहे? सुलेखाताई कुंभारे या आमच्यासाठी सन्माननीय आहेत. त्या आंबेडकरी चळवळीतल्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांच्या विरोधात मी काही बोलणं संयुक्तिक मला वाटत नाही. त्यांनी मागच्या अनेक वर्षांमध्ये त्यांचा जो पक्ष आहे बहुजन रिपब्लिकन एकता मंच, त्याची भारतीय जनता पक्षासोबत युती होती. त्या कालपर्यंत आमच्यासोबत होत्या. त्यांनी खांद्याला खांदा लावून प्रचार केलेला आहे. त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेले आहेत. मतदारांच्या त्या घरी पोहोचलेल्या आहेत. त्या पद्धतीचे व्हिडिओ देखील आपल्याकडे सगळ्यांकडे ते उपलब्ध आहेत. आता मात्र या एका क्षुल्लकशा निवडणुकीसाठी, एका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी एवढी टोकाची आणि आग्राची भूमिका मांडणे हे आम्हाला व्यक्ती म्हणूनही मला पटलेलं नाही आणि त्याचप्रमाणे कामठीतल्या जनतेला देखील, मतदारांना देखील ते पटलेलं नाही. हेच निवडणुकीच्या निमित्तानं ते सिद्ध झालंय आणि हीच भूमिका मी माझ्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान देखील मांडलेली आहे. तरी देखील असे वाद विवाद, वैचारिक मतभेद होत राहतील. आम्ही मोठा भाऊ म्हणूनही आणि मोठा पक्ष म्हणून, मोठा पक्षाच्या भूमिकेतला मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या मताचा सन्मान करतो. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा आणि स्वतंत्रपणे आमचा पक्ष मोठा करण्याचा, बळकट करण्याचा तो आमचा हक्क आहे आणि तो आमचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे देखील त्यांनी आणि सगळ्यांनी समजून घेणं हीच काळाची गरज आहे असं देखील मला वाटतं. पण एकंदरीत ही जर निवडणूक जर आपण बघितली तर यात असं स्पष्ट झालंय की जर सुलेखाताई कुंभारे यांनी आपला उमेदवार उभा केला नसता तर भाजप जिंकून आली नसती. जवळपास 103 मतांनी भाजप जिंकून आली आणि 9,000 मतं जे आहे ते सुलेखाताई कुंभारे यांचे अजय कदम यांनी घेतले आहे. तर वोट डिवायडेशन फॅक्टरमुळे जिंकून आली, त्यांच्या काही कामामुळे निवडून आले नाही असं नेमकं चित्र तिथे स्पष्ट आहे. 103 मताने म्हणजे कामाचा विजय होत नाही.
निवडणुकांमध्ये जर तरला कोणताही थारा राहत नाही. जर तुम्ही असं म्हणालात तर असं होऊ शकतं, कदाचित युती राहिली असती तर अजय अग्रवालांची मतं दुप्पट झाली असती. या जर तरला निवडणुकीत कोणताही अर्थ राहत नाही. हे सत्य आहे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून अजय अग्रवाल या नगर परिषदेची निवडणूक जिंकलेले आहेत. हे सत्य आमच्यासह जनतेने स्वीकारलेलं आहे. ते देखील सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. एवढीच नम्र विनंती मला आपल्या माध्यमातून करायची आहे. बरं, महानगरपालिकेची निवडणुका आहे. 108 जे आहे नगरसेवक आपले होते. यंदा भाजप काय रणनीती आहे आणि अपेक्षा किती वाटते यंदा काय महानगरपालिकेत होणार? खरं तर नागपूर शहराचे खासदार म्हणून सन्मान्य नामदार नितीनजी गडकरी हे आज या शहराचे खासदार आहेत आणि प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत. नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं मोठं नेटवर्क आहे. प्रत्येक समाजामध्ये, वस्त्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. आणि वस्त्यांमध्ये म्हणण्यापेक्षा घरोघरी प्रत्येक घरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. प्रत्येक परिवारामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. आणि नागपूरला एक नवी ओळख देताना, विकासाचे नवे परिमाण, नवे बेंचमार्क, नवीन मापदंड निर्माण करताना या शहराचे खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी या शहराला एक नवी ओळख दिलेली आहे. या शहरातली मेट्रो असेल, या शहरातली एम्स असेल, IIIT असेल, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असेल, नॅशनल फायर कॉलेज असेल, सिम्बॉयसिस असेल किंवा मग नरसी मोहनजींचं अभिमत विद्यापीठ असेल, अंतर्गत सिमेंट रस्ते असतील, बाह्य रस्ते असतील, रिंग रोड असतील, आणि आता तर 12 लेनचा शहराला वेढा घालणारा रिंग रोड असेल. ज्या पद्धतीनं नितीनजी गडकरी साहेबांनी आणि मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या शहराचा विकास साधला, विकासाचे नवे मापदंड निर्माण केलेले आहेत, त्याचं फलित आम्हाला या शहरातल्या जनतेनं प्रेम दिलेलं आहे. गडकरी साहेबांच्या रूपानं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या रूपानं, कधी काळी शहरातले 6चे 6 आमदार, आता 4 आमदार, अशा पद्धतीनं या शहराच्या जनतेनं सर्वसमावेशतेच्या धोरणाला धरत भारतीय जनता पक्षावर अव्याहतपणे, अनाहूतपणे प्रचंड प्रेम केलेलं आहे. आणि त्याचा विश्वास म्हणूनच आम्हाला मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये जवळपास 108 नगरसेवक आम्हाला त्यांनी निवडून दिलेले आहेत. आता मला आणि आमच्या संघटनेला, आमच्या नेत्यांना आणि प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्हाला जवळपास किमान 120 पेक्षाही अधिक नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून देतील, असा विश्वास व्यक्त करत या नागपूर शहरातल्या जनतेनं पुन्हा त्यांच्या प्रेमाची आम्हाला परिचिती द्यावी, असे देखील नम्रपणे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. पण यंदा जे वोट मागण्याचे जे अपील असेल ते पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याच चेहऱ्यावर होणार आहे का? लोकल चेहऱ्यावर होणार नाही का? जे काम आपण सांगितले नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आहे, महानगरपालिकेचे काम म्हणून असे किती काम आहे जे भाजपने केलेले आहे आणि त्याच्या बदल्यात आपण किती लोकांना मतं मागणार आहात? हे लक्षात घ्या. स्थानिक स्तरावर भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्वाची मोठी फळी आहे. आज भारतीय जनता पक्षाकडे नगरसेवकांची एवढी फळी मोठी आहे आणि एवढे मोठे चेहरे आहेत की कोणत्याही इतर पक्षांकडे ते चेहरे नाहीत. परंतु भारतीय जनता पक्षाचं स्लोगन आहे की आम्ही जे काही आहोत, भारतीय जनता पक्ष म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरं जातो. आम्हाला या शहराचा सर्वसमावेशित आणि सर्वसमावेशी विकास हवा आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं जे काही संघटन आहे ते ज्या पद्धतीचं संघटन आहे की नेशन फर्स्ट, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर मी स्वतः, या धोरणा आणि विचारधारेनुसारच भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मतदानामध्ये निवडणुकांना सामोरं जातो. आणि त्यामुळेच तुम्ही लक्षात घ्या की सगळ्या पक्षांमध्ये बंडखोऱ्या होतात, परंतु भारतीय जनता पक्षामधली बंडखोरी ही तुम्हाला मोठ्या स्तरावरची दिसणार नाही. एखाद्याचा व्यक्ती म्हणून त्याचं समाधान करता येणार नाही, परंतु भारतीय जनता पक्षाचा व्यक्ती म्हणून, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो कदापिही आणि कधीही बंडखोराच्या भूमिकेमध्ये राहत नाही. आणि त्यामुळंच हे लक्षात घ्या की या शहराचा विकास साधताना, मग तो केंद्राचा निधी असेल, तो राज्याचा निधी असेल, किंवा या आता मी जे काही कामं तुम्हाला सांगितलेली आहेत या शहरात झालेली, लक्षावधी करोड रुपयांची विकास कामं झालेली आहेत, सुरू आहेत. ते
या शहराला जर नव्या दिशेनं न्यायचं असेल, या शहराचं मॉडेल सिटी म्हणून जर तुम्हाला खऱ्या अर्थानं दाखवायचं असेल, तर तुम्हाला या नेतृत्वाला पुढे करतच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मते मागायला जाईल. आणि विश्वास ठेवा की आमच्याकडे स्थानिक स्तरावर देखील नेतृत्वाची एवढी मोठी फळी असताना या शहराला केंद्रस्थानी ठेवूनच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मत मागेल. त्यामुळे तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मी एवढंच सांगेन, एवढी मोठी नेतृत्वाची स्थानिक स्तरावर फळी असताना देखील आमच्यासाठी हे रोल मॉडेल आहेत, आयडॉल आहेत. आणि त्यामुळं गडकरी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे याच शहराचा पार्ट पोर्शन आहेत. हम्म. आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्याच नावानं मतं मागण्यासाठी सज्ज आहोत. पण एक प्रश्न याच्यात असाही निर्माण होतो की आता तुम्ही जे बोलता बोलता बोलले की हे आपले शीर्ष नेतृत्व आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तेव्हा नागपूर महानगरपालिकेचं असं कोणतं काम आहे जे भाजपानं खूप मोठ्या प्रमाणात केलं, त्यावर मतं जे आहे जनता देईल? नागपूर महानगरपालिका ही एक्झिक्युटिव्ह एजन्सी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी केंद्राचा निधी असेल, या ठिकाणी राज्याचा निधी असेल, तो करवून घेण्याचा ती एक्झिक्युटिव्ह एजन्सी बॉडी म्हणून नागपूर महानगरपालिका आहे. आज नागपूर महानगरपालिकेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या तुम्हाला दिसत नाहीत. अनेक वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्ष असेल. महाराष्ट्रासारख्या शहरामध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल लातूर शहराचं, की लातूर शहराला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये रेल्वे वॅगननी पाणी पुरवठा केला पिण्याच्या पाण्याचा. ती स्थिती नागपूरमध्ये आली नाही, नागपूरमध्ये कधीही आली नाही. या नागपूर शहरामध्ये असलेले सिमेंट रस्ते असतील, या शहरामध्ये पिण्याचं पाण्याचं नसलेलं दुर्भिक्ष असेल, इथे रस्त्यांचा विषय असेल, इथे स्वच्छतेचा विषय असेल, इथे आम्ही प्रत्येक घरी घंटागाडी आपली कचऱ्याची तुम्हाला जाताना दिसते. म्हणजे नागपूर महानगरपालिका म्हणून वीज, रस्त्यावरची प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य आणि रस्त्यांची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी, स्वच्छतेचे विषय, गार्डनचे विषय, खेळण्याच्या मैदानांचे विषय, हे सगळे जे विषय आहेत ते नागपूर महानगरपालिकेने तो टप्पा पार करत आता या पुढच्या टप्प्याकडे नागपूर शहर आणि नागपूर महानगरपालिका निघालेली आहे. फक्त एवढंच सांगेन की या शहरातल्या जनतेनं या सगळ्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आहेतच. त्यामुळे त्यावर नागपूर महानगरपालिकेच्या कामाचं मोजमाप तुम्हाला करताना या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. पण खूपसे कामं जे आहेत ते भाजप करू शकले नाही. आपण प्राथमिक शिक्षाबद्दल बोलले, प्राथमिक स्वास्थ्याबद्दल बोलले. प्राथमिक शिक्षा सोडा, विषय असा आहे की महानगरपालिकेत मुलांना जाण्याची इच्छाच नाही. पालक आपल्या मुलांना ते पाठवू शकत नाही. नागपूर महानगरपालिका काय करते, मराठी, हिंदी आणि उर्दू मीडियमची शाळा चालते. आता 6 शाळा त्यांनी इंग्लिश मिडियम केल्या. मात्र 124 शाळेत जे शाळा आहे 114 माफ करा, त्यात पटसंख्याच नाही. का करते ते? पटसंख्या का करू शकत नाही? आणि तो एज्युकेशन स्तर भाजप 15 वर्ष राहून सुद्धा का करू शकले नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. हे बघा, हे जे शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण हा नागपूर महानगरपालिकेचा भाग आहे. परंतु त्याच्या पलीकडचं शिक्षण हे राज्य शासनाचं आणि त्याच्या पलीकडचं शिक्षण हे केंद्राचे विषय आहेत. आत्ता तुम्ही जर युनिव्हर्सिट्यांचे विषय केलेत, विद्यापीठांचे, त्यानंतर जर तुम्ही राज्याच्या बोर्डवरती आले, स्टेट बोर्डावरती, तर हे सगळे जे विषय आहेत त्यासाठीचे जे गणक ठरलेले आहेत, जे प्रमाण ठरलेले आहेत, त्या पद्धतीनेच तुम्हाला विचार करावा लागेल. आत्ता मला एक सांगा की एक सामान्य रिक्षा चालवणारा किंवा ऑटो रिक्षा चालवणारा माणूस देखील, त्याला देखील वाटतं की माझा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये गेला पाहिजे. का गेला पाहिजे अशी भावना झाली? कारण की महानगरपालिकेची शाळा खराब आहे म्हणून कॉन्व्हेंटमध्ये गेला पाहिजे. आहे. प्राथमिक शिक्षण हा नागपूर महानगरपालिकेचा भाग आहे. परंतु त्याच्या पलीकडचं शिक्षण हे राज्य शासनाचं आणि त्याच्या पलीकडचं शिक्षण हे केंद्राचे विषय आहेत. आत्ता तुम्ही जर युनिव्हर्सिट्यांचे विषय केलेत, विद्यापीठांचे, त्यानंतर जर तुम्ही राज्याच्या बोर्डवरती आले, स्टेट बोर्डावरती, तर हे सगळे जे विषय आहेत त्यासाठीचे जे गणक ठरलेले आहेत, जे प्रमाण ठरलेले आहेत, त्या पद्धतीनेच तुम्हाला विचार करावा लागेल. आत्ता मला एक सांगा की एक सामान्य रिक्षा चालवणारा किंवा ऑटो रिक्षा चालवणारा माणूस देखील, त्याला देखील वाटतं की माझा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये गेला पाहिजे. का गेला पाहिजे अशी भावना झाली? कारण की महानगरपालिकेची शाळा खराब आहे म्हणून कॉन्व्हेंटमध्ये गेला पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे की दुर्भावना टाकण्याचं काम किती वर्षांपूर्वी या शहरातल्या निवड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या जनतेमध्ये झालं आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये झालं, याचा देखील तुम्हाला विचार मांडावा लागेल. आत्ता नागपूर महानगरपालिकेनं पुढाकार घेताना मागच्या सत्रामध्ये आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा एका विधानसभेमध्ये एक महानगरपालिकेची स्टेट बोर्डाची कॉन्व्हेंट आम्ही सुरू केली प्रायोगिक स्तरावर. त्याला प्रचंड आम्हाला मदत मिळालेली आहे. आता त्याची संख्या दुप्पट झालेली आहे. आणि तुम्ही विश्वास ठेवा
की जर आम्हाला राज्य शासनाचं आणि केंद्राचं सहकार्य मिळालं तर स्टेट बोर्डाच्या कॉन्व्हेंट्स आणि सीबीएसई बोर्डाच्या कॉन्व्हेंट देखील सुरू करण्यासाठी नागपूर महानगरपालिका भविष्यामध्ये कटिबद्ध राहील. त्या दिशेनं महानगरपालिका निघालेली आहे आणि आम्ही तशा पद्धतीनं सकारात्मक विचार करतो आहोत. त्यामुळे निश्चितपणानं आमच्या या कार्याला यश मिळेल असाच मला विश्वास आहे.